नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते आजच्या व्लॉगमध्ये। तर आज सॅटर्डे आहे, वीकेंड आहे आणि आज बिर्याणी बनवली आणि मध्येच एक काम म्हणजे फिक्स झालं आणि त्यामुळे आम्ही दादरला चाललोय। तर बिर्याणी सुद्धा खायला भेटली नाही पटापट, कारण नाश्ता ऑलरेडी केला होता, ते करायला उशीर लागतो म्हणून। आणि मग आता चाललोय आम्ही। सो चला, स्टे ट्यून। तर मी एक व्हिडिओ शेअर केला होता यूट्यूबवरती, मी किती पैसे कमवते, तो तुम्ही बघितला नसेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला देते। तर त्यावरती कमेंट आली होती की कोलॅबरेशनला किती पैसे घेतात काय वगैरे, तर हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये नक्कीच कव्हर करणार आहे। आणि त्या रिगार्डिंग प्रमोशनसाठीच मी चालली आहे दादरला, तर एक शूट आहे। सो चला, इकडे सगळी नवरात्रीची तयारी चालू आहे, पूर्ण लाइटिंग वगैरे लावली आहे, इकडे पेंडॉल वगैरे पण मस्त झालं आहे, बघा किती सुंदर झालंय ते। ऍक्च्युली ठरलं 11 वाजता आणि 11 वाजता आमचे आंघोळी सुद्धा बाकी होते, जेवणही बाकी होते। मग पटापट आवरलं, त्यामुळे केस सुद्धा माझे ओलेच आहेत। आणि 12:27ची ट्रेन आहे, सो ती आमची पकडल्या गेल्या पाहिजे, नाहीतर मग खूप गर्दी राहते बघा। सो बघूयात आता ती हाती लागते की नाही। मी कुठे चालली सांग? ट्रेन मध्ये। तुला आवडते का ट्रेन? निर्वीला खूप आवडते ट्रेन मध्ये बसायला, ती एकदम एक्साइटेड असते की मला ट्रेन मध्ये बसायचं आहे म्हणून। आम्हाला वाटलं की हुकते की काय, पण नाही, आणि केस पण थोडेफार वाढतायत, नंतर मग सुकले की एकदम म्हणजे सुकतायत, सुकले की मग लागेल। आणि ट्रेन अजून आली नाहीये, त्यामुळे आम्ही ऑन टाइम आहोत। फायनली आम्हाला ट्रेन भेटलेली आहे। ट्रेन मध्ये बसली की तिचं असं असतं की मला चिप्स खायचं आहे, असं खायचंय, कारण मग तिला बाहेरचं थोडंफार खायला भेटतच नाही का, घरून मी भात वगैरे सगळं घेऊन आली आहे, पण मग तिचं असते। आणि भेटली आम्हाला ट्रेन, तर बरं वाटतंय। आणि आता जातो चला, हाय। तर आताच आमचं सगळं झालंय आणि शॉपिंग सुद्धा मी केली आहे। आणि इकडे बघू शकता सगळे मस्त असे शॉप्स आहेत, नवरात्रीची भरपूर गर्दी आहे, सगळे शॉपिंग करताय। तर आताच घरी आलोय आणि 5:30 वाजले, तुम्ही अवतार बघू शकता, इतकी गर्दी होती। कधी आम्हाला असंच होतं, येताना ना 3:30 नंतर खूप अक्षरशः खूप गर्दी असते, आणि त्यामुळे आम्ही ना थोडंसं ते तसले प्रमोशन घेणं पण टाळतो। पण मग हे जुनेच होतं, तर मग त्यामुळे मग घेतलं आणि बस आता फ्रेश वगैरे होतो। खूप भूक लागली आहे, कारण जेवण नव्हतं करून गेलो। सो चला, फ्रेश वगैरे होतो। आज बाजार आहे, सो बघते बाजारात जावं की नाही। तर आज संडे आहे आणि आज सकाळपासून म्हणजे कामाचाच दिवस म्हणावा, सुट्टीचा दिवस असतो पण कामाचाच दिवस आहे। आज सकाळी 1-2 शूट होते, ते केले, त्यानंतर फ्रेंडच्या घरी गेलो होतो आणि तुम्हाला माहितीचे साफसफाई झाली, त्यामुळे भांडे काढले होते ते मोडण्यासाठी। आता आज म्हटलं चला, ते खूप दिवस झाले ते ठेवलेत। सो आता इकडे बघू शकता, तिथे डीमार्टचे जे बॅग्स आहेत तिथे आहे, त्याच्यामध्ये टाकलेत आणि आता चाललोय। आणि निर्वी दाखवते मी तुम्हाला काम बघा। काय न्यू काय शी गंदी गंदी, अरे बघा हे काम, बापरे हे चालू असतं, बापरे काय करणार। सो चला जाऊयात बाहेर, थकलाय जीव, अजून शूट करायचे मला, पण ठीक आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर करणार होते की कोलॅबरेशन वगैरे कसं घेतात। कोलॅबरेशन घेत असताना स्पेशली तुमची नीश कोणती आहे ते पण खूप महत्वाचं आहे। काही काही कॅटेगरीज अशा असतात की त्यांना कोलॅबरेशनचे जे काही रेट आहेत ते जास्त असतात, जसं स्किन केअर असेल, फॅशन असेल, लाईफस्टाईल असेल, आणि रेसिपीवाल्यांना पण बऱ्यापैकी ब्रँडचं जे आहे कोलॅबरेशन, तर त्याचे जे पैसे आहेत ते जास्त मिळतात। आता माझी जर कॅटेगरी घेतली तर माझी कॅटेगरी ही क्लिनिंग किचन हॅक्स वरती येते। तर याच्यावरती ना थोडंसं मला तरी असं वाटतं आतापर्यंत, तुमचं काय मत आहे? जर तुम्ही कोणी एखादे क्रिएटर असाल आणि माझ्या कॅटेगरीमध्ये असाल तर मला नक्की करेक्ट करू शकता, किंवा तुमचा काय एक्सपिरियन्स आहे मला नक्की सांगू शकता। तर साधारणतः रेसिपी म्हणा किंवा बाकीच्या पेक्षा थोडंसं कमी रेटच मिळाला जातो, त्याला
कारण आहे एंगेजमेंटचं. कारण कसं आहे की रेसिपी असेल तर एखादी रेसिपी म्हणजे आपल्याला आवडते आणि त्यावरती आपण कमेंटच करतो, पण तसं माझ्या कॅटेगरीमध्ये होत नाही. त्यामुळे ॲज कम्पेअर फॉलोअर जास्त असले हे तरी असलं तरी पण थोडंसं कमीच हे मिळतात. आणि जर एंगेजमेंट असेल, समजा मेशो हॉल आहे, फ्लिपकार्ट हॉल आहे, असे व्हिडिओ जेव्हा आपण टाकतो तर आपले जे व्ह्युअर्स आहेत ते लिंक टाईप करतात. म्हणजे हे जे आहे ते एंगेजमेंट झालं, म्हणजे ते कनेक्ट होत आहे आणि खूप सारे कमेंट्स देतात. कमेंट वगैरे जास्त असले की आपल्याला पैसे जास्त भेटतात. म्हणजे ओव्हरऑल हा जो काही खेळ आहे हा एंगेजमेंटवरती आहे. तर आता बघायला गेलं तर किती चार्ज करायला पाहिजे, तर हे बघा डिपेंड असतं आपलं फॉलोअर्स आणि व्ह्यूजवरती. तर तुम्ही कितीही पासून घेऊ शकता. जनरली 500 फॉलोअर्स असणाऱ्यापासून सुद्धा कोलॅबरेशन येतं आणि त्यानुसार रेट जे आहे ते सांगायचे आणि कधीही रेट हे थोडेसे जास्त सांगायचे, जेणेकरून ते निगोशिएट करून करून आपल्याला कमीच देत असतात. आणि तसं इथे पुढच्या पार्टीला आपल्याला कमीच द्यायचे असतात, जास्त द्यायचे नसतात. आणि बार्टर डील झाली तर त्यांना उत्तमच असतं, फुकट कोणाला नाही आवडत. सो तसं काहीच असतं. त्यामुळे काय करायचं, साधारणतः बघायला गेलं तर माझे जेव्हा 1 लाख फॉलोअर झाले होते तेव्हा मला काहीच नॉलेज नव्हतं आणि मी फक्त 2000 रुपये घेत होते. म्हणजे 2000 फक्त 1 लाखाच्या वरच्या फॉलोअर्सला घेत होते. आता तर 10-5 हजारावाले 2000 घेत आहेत. त्यामुळे तुम्ही जर 10,000 पर्यंत तुमचे फॉलोअर्स असतील तर मग तुम्ही 5,000 किंवा 3 ते 5,000 मध्ये सांगू शकता. लाईफस्टाईल वगैरे असेल तर जास्त रेट सांगू शकता. जास्त सांगायचं, ते कमी कमी करून मग कमीपर्यंत येतात. आता ब्रँडसोबत तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कोलॅबरेशन येतील तर तुम्ही एक तर त्यांना समोरून मेसेज करू शकता. पण जेव्हा आपले व्हिडिओज व्हायरल जायला लागतात, व्ह्यूज यायला लागतात, तेव्हा आपसुकच आपल्याला ब्रँड जे आहे डायरेक्ट मेसेज करत असतं. आणि स्टार्टिंग जर आपले छोटे असेल तर बार्टर डील करायलाही काही हरकत नाही असं मला वाटतं. जर तो प्रोडक्ट जास्त प्राइसचा असेल तर बार्टर नक्कीच करायला पाहिजे. आणि तो प्रोडक्ट जर तुम्हाला घरी म्हणजे काम येणार असेल तर तुम्ही नक्कीच करावं असं मला वाटतं. आणि मी ते असं करते. आता माझे 2 लाखाच्या वरती फॉलोअर झाले तरी सुद्धा मला जर तो प्रोडक्ट आवडला असेल, तो प्रोडक्ट एक्सपेन्सिव्ह असेल आणि मला जर तो कामाचा असेल तर मी बार्टर डील सुद्धा करत असते, जर ते नाहीच द्यायला तयार आहे तर. त्यानंतर वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत, प्रोडक्ट रिलेटेड असतात किंवा मी जसे करते की शॉपवरती जाऊन प्रमोशन हे सुद्धा असतं. तो जर चांगला ब्रँड असेल तर नक्कीच आपण चांगलंच सांगायला पाहिजे. आणि कधीही जर कोणी कोलॅबरेशनचा आपल्याला ब्रँडने अप्रोच केलं असेल तर त्या ब्रँडची आधी माहिती काढायची आणि ते तुमचं कमर्शियल चार्जेस सांगायचे. बऱ्याच वेळेस मी डील करत असताना मोठे मोठे ब्रँड येऊन मी एकदम लॉसमध्ये गेलेली आहे, खूप कमी कमी पैसे घेतलेले आहेत. त्यामुळे ह्या गोष्टी मी माझ्या एक्सपिरियन्समधून तुम्हाला सांगते आहे. सो असं करायचं. आणि कोलॅबरेशन रिलेटेड मेसेज कशा पाठवायचा काय हे जर तुम्हाला हवं असेल मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी नक्कीच सांगेल. आणि तुम्हाला आय होप समजलं असेल की ब्रँडसोबत कसं कनेक्ट करायचं किंवा तुम्हाला कधी येत असतात आणि तुम्ही चार्जेस वगैरे किती सांगितले पाहिजे. आय होप तुम्हाला हे समजलं असेल. सो खूप बेसिक आहे, फक्त चार्जेस सांगताना थोडेसे जास्त सांगायचे आणि असं दाखवायचंच नाही की आपल्याला काही माहिती नाही वगैरे. चांगलं डील करायची. आणि कसं आहे, आपल्याला खरंच पहिल्या गोष्टी माहित नसतात, मलाही माहित नसतं, आपल्याला आपल्या एक्सपिरियन्समधून येत असतात. कोणी कितीही सांगितलं तरी आपल्याला कसं आहे, जोपर्यंत आपण स्वतः त्यामध्ये उडी टाकत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. त्यामुळे बिंदासपणे करा. आय होप ताई तुम्ही जे कमेंट केले होते त्या ताईंनी त्यांना सुद्धा कळलं असेल आणि जे कोणी क्रिएटर बघत असेल त्यांना सुद्धा हे गोष्टी कळाल्या असतील. सो चला, आय होप तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे समजलं असेल. तर चला आता बाहेर जाऊया, कारण बाहेर जायचं आपल्याला, ते मोडायचं वगैरे. लेट्स गो. कुठे चालली? गावाला. निर्वीला असं कुठे चालत असं वाटतं की याला चालत. एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करते. तर जनरली जे स्प्रे वगैरे असतात ना, क्लिनिंगचे स्प्रे वगैरे, तर ते सुद्धा ना फार कमी चार्जेस देतात ऍज कम्पेअर स्किनवाले ब्रँड हे खूप चांगले देतात, डील खूप चांगली लॉक होते. पण खरं बघायला गेलं तर हे जे स्प्रे वगैरे असतात यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त कष्ट असतात, कारण घाण पण करावं लागतं, पुन्हा साफ करावं लागते. सो त्यामुळे इथे पण डील जरा बऱ्यापैकी आधीच त्यांना सांगायचं वगैरे तसं आणि करायचं. कारण आपण असं असतो स्टार्टिंगला की आपल्याला बार्टर जरी आलं तरी ओके असतं, की असं नाही यार ठीक आहे ना, बार्टर सुद्धा येते तर ऍटलिस्ट काहीतरी येतंय असं असतं. आपल्याला पण असतं की आपण पैसे कमवावेत म्हणून. सो माझ्यासोबत ते सगळं झालेलं आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे. आणि एकदा जर आपण कमी कमी रेटवर घेत बसलो ना तर मग समोर जे ब्रँड आहे त्यांना माहिती असते आपण कमीच घेतो. सो ते आपल्याला जास्त देतच नाही. किती आपण त्यांच्यासोबत असं बार्गेनिंग टाईप केलं तरी सुद्धा, त्यांना सांगायचा प्रयत्न केला तरी सुद्धा. सो हे करा असं मला सांगायचं आहे तुम्हाला. ओला बुक केली कारण सामान येते तर थांबलोय. आज जरा पाऊस थांबलेला आहे, आभाळ आहे. चलो. कुठे चालली तू? अरे पकडलं ना तुला.
कुकर पाहिजे कुकर नको नको हो बेटा तर तुम्ही बघू शकता ते मॉडेल जे आहे ना आपले अल्युमिनियमचे स्टीलचे भांडे पूर्ण 725 रुपयाचे झाले आणि जेव्हा घ्यायला जातो तेव्हा 725 रुपयामध्ये काय एक सुद्धा पातीला आलं नसतं. आणि हे मला पातीला आणि ही प्लेट हे 200ला सांगितलं होतं, पातीला 1000 रुपयाला सांगितलं होतं, तर कमी करून 1050ला मला पडलेलं आहे आणि चांगलं झालंय. आणि कसे पाहुणे रावळे आले घरी काही असलं खीर वगैरे करायची असली मोठ्या प्रमाणात तर मी अल्युमिनियमचं न घेता स्टीलचंच घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आधी कुकर पण घेतलं खरं तर, पण कुकरचं काय झालं खूप महाग सांगत होते, मग ऑनलाईन चेक केलं तर ऑनलाईन कमी किंमत होती, त्यामुळे कुकरची डील हे केली. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मोडले तर तुम्हाला त्याची वस्तूच घ्यावी लागेल, पैसे भेटणार नाही. लगेच क्लिक झालं की चला आपण हे घेऊयात. आता हे असंच रॅप करून सज्जावरती टाकून देते म्हणजे माझं काम होऊन जातं. तुम्ही बघू शकता माझे जे सगळे पारंपरिक भांडे आहेत ते एका मोठ्या बॉक्समध्ये ठेवलेत. खाली इकडे याच्या खाली होतं तर इथं ठेवलं आणि हे ठेवायचं कारण काय आहे समोर तुम्हाला सांगते. हे बघू शकता प्रत्येक बॉक्स म्हणजे प्रत्येक भांड्यांचा हा बॉक्स जो आहे सरळ बाहेर ठेवलाय आणि हे सगळं आता डस्टबिनमध्ये जाणार आहे. कारण यामुळे माझ्या घरामध्ये एवढे कॉक्रोचेस होत होते आणि याच्यातच जास्त तुम्हाला इथे मेलेला सुद्धा दिसत असेल, आता नाही व्यवस्थित दिसेल, इथे सुद्धा भरपूर हे झाले, त्यामुळे त्यांच्याकडूनच काढून घेतलं आणि सगळे तुम्हाला दाखवते सुद्धा मी. म्हणजे मी रेमेडीज करते पण आता कॉक्रोच होत होते ते त्याचं खरं कारण कळलं ते म्हणजे हे बघा कार्डबोर्डमुळे हे होत होतं आणि त्यामुळे आता सुद्धा हे कार्डबोर्डच आहे. पण आमच्याकडे आता ऑप्शन नाहीये त्यामुळे याच्यात ठेवतोय. पण लवकरच आम्ही बबल रॅप किंवा मग रॅपिंग पेपर आणून याला रॅप करणार आहोत आणि नंतर मग आम्ही हे सुद्धा करणार आहोत. पण याला ना सगळं खडू मारलाय म्हणजे कॉक्रोचेस होणार नाही. कॉक्रोचचा खडू असतो तो स्प्रे आमचा संपला होता म्हणून खडू मारलाय. तुम्ही स्प्रे सुद्धा मारू शकता पण खडू बेस्ट वाटला कारण ओला होत नाही वगैरे. तर आता हे याच्या खाली ठेवून देतो आणि हे सुद्धा आता मस्त क्लीन झालंय बघा. तर हसबंड हेल्प करता यासाठी कारण हे फार जड आहे त्यामुळे माझ्याकडून तर ते हालत सुद्धा नाहीये. आता याला ठेवतो आणि हे सुद्धा 1 ते 2 महिने आता पाऊस होता म्हणून खरं तर कार्डबोर्ड अशी मॉइश्चर पकडलं हे झालं. हा हे तर लावा आधी. काय करते का निर्वीची बंदूक बघा निर्वीची बंदूक. लागलं मला लागलं. चला आता हे स्वयंपाक झाला आता आत लोटून घेऊयात. मेन काम झालं हॉलमधलं जे काल जे माझ्याकडून होत नव्हतं. हसबंडचं रोबांची हेल्प घेतली. आता बाकीचं जे आहे डस्टिंग वगैरे ते तर मी इझिली करू शकते. सो चलो. काय ओरडते ग